चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावा काढायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 25. सुंदर असा चेंडू अंगावर आदळला, फलंदाज चेंडू मारायचा होता, चेंडू बॅटची कडा घेऊन मंगेश पाटील यांनी आपलं खातं उघडलं. आता मात्र शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, धावा काढायच्या आहेत 24, म्हणजे 8 धावांचा फटका मारावा लागेल इथं. 4-5 लकी नंबर हर्ष नाईक यांच्या चेहऱ्यावर काहीसं स्मित असे आपल्याला पाहायला मिळतंय. 4545 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांना मिळेल या सामन्यात जर विजय प्राप्त केला. बक्षिसांची लयलूट. रुपेश 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, धावा काढायचे आहेत 24. चला सामना स्पीडअप करा, अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. रुपेश षटकातील 4था चेंडू, लोअर पद्धती चेंडू पुन्हा एकदा कव्हर टेन्शन खेळून काढतोय, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. हा येतोय विकी याच्या बॅटमधून DGPL चौकार. दहाची सरासरी काढावी लागेल सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा उंचावर मारलेला बघूया, देवपक ठाकूर क्षेत्ररक्षक आणि सुंदर असा झेल टिपला गेला. आयकॉनचा झेल आयकॉनने घेतला आणि विकी भोईर याची खेळी संपुष्टात येते. जवळजवळ सामना या स्ट्रायकर यांच्या खिशात जाताना पाहायला मिळतोय. मी मगाशी म्हटलं होतं हर्ष नाईक यांचा लकी नंबर 4545 आणि या सामन्यात जर विजय प्राप्त केला तर प्राइज देखील मिळेल. 4545 म्हणजे 4545 रुपयाचं रोख पारितोषिक. शेवटचा चेंडू, धावा काढायचे आहेत 20. शरद पाटील बघूया स्ट्रायकिंग एंडला आहेत. जबरदस्त चेंडू उंचावर मारला बघूया आणि शरद पाटील याच्या बॅटमधून येतोय हा शेवटच्या चेंडूवर DGPL चौकार आणि या स्ट्रायकर संघ येतोय विजय होतोय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचा हार्दिक अभिनंदन. विकेट देखील संपादन केलं होतं, त्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक, 800 रुपयाचं पारितोषिक राजेश भोईर यांना देण्यात येतील. जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी यष्टीरक्षण महेंद्र नाईक साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक राजेश भोईर यांना. तंजिल शेख यांना देखील 500 रुपयाचं पारितोषिक. रुपेश बांदल याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आणि राजेश भोईर यांना देखील 500 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त बक्षिसांची लयलूट. तत्पूर्वी मी रजा घेतोय आणि मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. मंत्रमुग्ध आवाज, सुमधुर आवाज, नवी मुंबईचा गोड आवाज
विघ्नेश मडवी सर यांना